सोपी वाटते. खरं आहे. मृणालिनीताई, अणुशक्तीनगर जर का बघितलं तर तिथली पण लढत अति लक्षणीय आहे असं म्हणता येईल. कारण शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अविनाश राणे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सना मलिक, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून फहाद अहमद आणि मनसेचे नवीन आचार्य, चौरंगी लढत आहे. ही एका अर्थाने मैत्रीपूर्ण लढत आहे महायुतीतला घटक पक्ष असलेल्या दोघांमधली. शिवाय सना मलिक यांच्यासाठी नवाब मलिक त्यांचे वडील शेजारच्या मतदारसंघात गेले आहेत आणि वारसा त्यांनी त्यांच्या मुलीकडे सोपवलेला आहे. मलिक यांच्यावर झालेले आरोप सिद्ध झालेले नाहीत असं उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात आणि ते आज ज्या सरकारचा भाग आहे त्या सरकारमधल्याच दुसऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर आरोप केले आहेत. ते मनी लॉन्डरिंगचे आरोप आहेत. सध्या नवाब मलिक मेडिकल बेलवर बाहेर आहेत. असे मेडिकल बेलवर बाहेर आलेले किती उमेदवार आहे याचं पण एक कोष्टक तयार करावं लागेल. सना मलिक वडील तुरुंगात असताना अत्यंत उत्तम रीतीने मतदारसंघाशी संपर्क ठेवून होत्या. मी पापा की परी नाही असं त्या सांगतात. पण त्याच वेळेला स्वरा भास्कर यांचे सहचर असलेले फहाद हे देखील तिथल्या मुस्लिम समुदायात काहीसं काम करू नयेत. ही लढाई जशी मलिक यांच्या वारस्याची आहे तशी ही लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी पण आहे. त्यामुळे अणुशक्तीनगरची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. त्यातही नवीन चेहरा म्हणून मनसेचे आचार्य काही मतं जर घेऊ शकले तर या मतदारसंघाची कोष्टकं समीकरणं बदलू शकतील. पण आज सना मलिक विजयी होतात की फहाद अहमद एवढाच प्रश्न आहे. मुस्लिम वारसा जसं अमित शहा म्हणाले की कोणती विचारधारा प्रभावी ठरणार याची ही लढाई आहे. त्यामुळे मुस्लिम समुदाय कोणत्या विचारधारेला आपलं मानतोय हे या मतदारसंघात लक्षात येणार आहे. खरं आहे. आणि आता कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती.